या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, जयंत सगळ्यांसमोर जान्हवीला प्रपोज करतो आणि ते बघून जान्हवीला तर खूपच आनंद होतो. तर इतर सगळेजण सुद्धा खुश होत त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात आणि मग त्यानंतर जान्हवीच्या मेहंदीच्या सोहळ्याला सुरुवात होते. तर लक्ष्मी सगळ्यांना बांगड्या भरून घ्यायला सांगत असते आणि त्यामुळे दामिनी बांगड्या भरण्यासाठी जाते. पण तितक्यात मंगल त्या ठिकाणी येते आणि मुद्दाम दामिनीच्या आधी बांगड्या भरायला बसते आणि ते बघून दामिनी चिडते. मात्र मग मंगल तेथून गेल्यावर ती सुद्धा बांगड्या भरून घेते. नंतर मग लक्ष्मी पारूकडे जाते आणि तिला सुद्धा म्हणते की अगं तू जानूच्या बहिणीसारखी आहेस ना, मग तू देखील बांगड्या भरून घे. आणि त्यामुळे पारूसुद्धा बांगड्या भरण्यासाठी जाते आणि ती आदित्यच्या नावाचा हिरवा चुडा भरायला सुरुवात करते. पण तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते आणि तिला विचारते की काय गं पारू, कोणत्या बांगड्या भरणार आहेस तू? तर पारू मुद्दाम तिला दुसऱ्या रंगाच्या बांगड्या दाखवते. तर दामिनी म्हणते ठीक आहे आणि ती तेथून निघून जाते. त्यानंतर पारू हिरव्या रंगाचा चुडा भरते. तर दुसरीकडे अनुच्या हातावरील मेहंदी बघून जयंत तर खूपच खुश होतो. तर इकडे पारूसुद्धा तो हिरवा चुडा बघून मनाशी म्हणत असते की आज शेवटी माझी आदित्य सरांच्या नावाचा चुडा भरण्याची इच्छा पूर्ण झाली. मात्र मग कोणीही तिच्या हातातील त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या बघू नये म्हणून मग ती त्या पदराने झाकून ठेवते. त्यानंतर दिशासुद्धा तोंड झाकून त्या ठिकाणी येते आणि बांगड्या भरण्यासाठी बसते. मात्र तितक्यात जान्हवीच्या वहिनीचं तिच्याकडे लक्ष जातं. ती दिशाच्या जवळ जात विचारते की कोण आहेस ग तू? मात्र दिशा काही उत्तर देत नाही. त्यामुळे मग ती तिच्या चेहऱ्यावरील ओढणी बाजूला करते आणि विचारते की कोण आहेस तू? तर दिशा घाबरूनच म्हणते की किर्लोस्करांची हितचिंतक, माझं नाव सुप्रिया किर्लोस्कर आहे. आणि मग ती पटकन तेथून निघून जाते. त्यामुळे जान्हवीच्या वहिनीला काहीतरी गडबड आहे असा संशय येतो. त्यानंतर मग संध्याकाळी संगीत सोहळ्यासाठी पारू छान तयार झालेली असते आणि तितक्यात तिच्यासमोर आदित्य येतो. आदित्यला बघून पारू घाबरते आणि पटकन तिच्या हिरव्या बांगड्या लपवते. तर आदित्य तिला विचारत असतो की पारू काय चाललंय तुझं? तर पारू म्हणत असते की काही नाही आदित्य सर, पण तुम्ही इथे काय करताय? तर तो सांगतो की मी प्रीतमला शोधत होतो, पण तुझं काय चाललंय? तू अशी पुतळ्यासारखी का उभी आहे? तर पारू काही नाही म्हणत पटकन तेथून जाण्यासाठी निघते. पण तितक्यात आदित्य तिचा हात पकडतो आणि पारूच्या हातातील त्या बांगड्या बघून तो तर खूपच खुश होतो. तो म्हणत असतो की छान बांगड्या भरल्या आहेस तू. तर पारू म्हणत असते की आदित्य सर सावकाश, नाही तर त्या बांगड्या वाढतील. त्यामुळे आदित्य म्हणतो की ठीक आहे आणि मग तो पारूसोबत फोटो काढायला सुरुवात करतो. पण पारू घाबरून म्हणते की आदित्य सर प्लीज फोटो नका काढू. जर बाने बघितलं तर, किंवा अनुष्का मॅडमने बघितलं तर ती बाला जाऊन सांगेल. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की पारू हे काय बोलतेस तू? अनुष्का असं का करेल? मात्र पारू म्हणत असते की नको आदित्य सर, कोणी बघितलं तर उगाच प्रॉब्लेम होईल. मात्र आदित्य म्हणतो की कोणीही बघणार नाही आणि मग तो पारूसोबत सेल्फी काढू लागतो. मात्र तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते आणि हे सगळं बघून ती खूप चिडते. ती रागातच मनाशी म्हणत असते की आता या मुलीची हिंमत वाढतच चालली आहे. सगळ्यात आधी इसाच बंदोबस्त करायला हवा. त्यानंतर मग संगीत सोहळ्याला सुरुवात होते. आदित्य आणि भावना सगळ्यांचं स्वागत करतात आणि मग त्यानंतर एकेकाचा डान्स सुरू होतो. सगळ्यात आधी अहिल्या आणि लक्ष्मी अनुष्का आणि जान्हवीसाठी छान डान्स करतात आणि मग निवास आणि श्रीकांतसुद्धा त्या चौघांचा डान्स बघून सगळेच जण खूप खुश होतात. आणि मग त्यानंतर एक एक जण डान्स करायला सुरुवात करते. त्यानंतर मग जेव्हा जयंत आणि जान्हवी स्टेजवर येतात तेव्हा त्या दोघांचा डान्स बघून पारूला असं वाटतं स्टेजवर जणू ती आणि आदित्यच डान्स करत आहे आणि ती त्याच स्वप्नात हरवून जाते. तर सिद्धूसुद्धा हा सोहळा लपून बघत असतो आणि त्याला देखील असं वाटतं की स्टेजवर तो आणि भावनाच डान्स करत आहेत. आणि मग त्यानंतर अचानक लाईट्स जाते. त्यामुळे मग सगळ्यांचीच गडबड होते. आणि मग त्याच वेळी दामिनी गार्डनमध्ये येते. तर अनुष्का त्या ठिकाणीच असते. दामिनी तिला विचारत असते की तू इथे काय करते? तर अनुष्का खोटंच सांगते की मी तुम्हाला शोधण्यासाठीच आले होते. आणि ते बघून दामिनी तर खुशच होते. मात्र तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि या दोघींना समोर बघून ती खूप घाबरते. तर दामिनी विचारत असते की काय गं पारू, अशी भूतासारखी का फिरते? तर पारू घाबरून म्हणते काही नाही आणि ती पटकन तिचा हात लपवते. मात्र दामिनीच्या लक्षात येतं की ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते.
त्यामुळे मग ती पारूचा हात पकडते आणि समोर घेते. त्या पारूच्या हातातील हिरव्या रंगाच्या बांगड्या बघून ती विचारते की हे काय पारू, तू हा कोणाच्या नावाचा चुडा भरलाय? पण पारू घाबरून म्हणते की दामिनी मॅडम असं काही नाही आहे. पण दामिनी तिच्यावर खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की तुला माहीत नाही का, लग्न झालेल्या बायकाच हिरव्या रंगाच्या बांगड्या भरतात, मग तू का या रंगाच्या बांगड्या भरल्यात? पण पारू म्हणत असते की मी एवढा विचार नाही केला. तर अनुष्का मुद्दाम पारूच्या जवळ जात म्हणते की अगं पारू, खरंच या बांगड्या खूप छान आहेत, सांग ना आम्हाला कोणाच्या नावाचा चुडा भरलाय तू? पण पारू म्हणते की असं काही नाही आहे. मात्र दामिनी काही ऐकत नाही आणि ती पारूचा हात पिरगळते. तर अनुष्का मुद्दाम नाटक करत म्हणत असते की दामिनी मॅम, हे काय करताय तुम्ही? तिला काहीतरी दुखापत होईल. मात्र दामिनी हसतच म्हणते की पारू आता सांग, कोणाच्या नावाचा चुडा भरलाय तू हा? पण पारू काही बोलत नाही. त्यामुळे मग दामिनी तिच्या सगळ्या बांगड्या फोडून टाकते आणि यामुळे पारूच्या हाताला सुद्धा दुखापत होते. पण दामिनी हसतच तेथून निघून जाते. तर अनुष्का नाटक करत पारू जवळ जाते आणि म्हणते की पारू, खरंच खूप लागलं आहे ग तुला, काळजी घे. आणि ती देखील हसतच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे सिद्धूला बघून आदित्य खूप चिडतो आणि त्याला सांगतो की पुन्हा तू इथे यायचं नाही आणि तो त्याला तेथून हाकलून देतो. त्याच वेळी भावनासुद्धा त्या ठिकाणी आलेली असते. ती आदित्यला शांत करत तेथून घेऊन जाते. मात्र त्यावेळी सिद्धूला असं वाटतं की भावना आणि आदित्यचंच एकमेकांसोबत लग्न होणार आहे. त्यानंतर मग भावना आणि आदित्य पारूविषयीच बोलत असतात. भावना म्हणत असते की पारूची आणि तुझी खूप चांगली मैत्री आहे ना? तर आदित्य तिला सांगू लागतो, हो, मला तिच्याशिवाय अजिबात करमत नाही. ती जर आजूबाजूला नसेल ना तर मला काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. आणि मग तो पारूविषयीच बोलत राहतो. तर दुसरीकडे श्रीकांत आणि श्रीनिवास सगळ्यांपासून लपून दारू पित असतात. तर त्या दोघांना श्रीनिवासची मुलं बरोबर पकडतात. त्यामुळे हे दोघेही घाबरतात. तर दुसरीकडे पारू त्या पॅलेसच्या बाहेर रडत बसलेली असते आणि तिच्याच समोर सिद्धूसुद्धा रडत बसलेला असतो. त्याला बघून पारूला आश्चर्य वाटतं आणि मग ती सिद्धूजवळ जाते आणि त्याला डोळे पुसण्यासाठी रुमाल देते. आणि मग ते दोघेजण एकमेकांशी गप्पा मारू लागतात, एकमेकांशी ओळख करतात. आणि मग सिद्धू पारूला विचारतो की तुम्ही का रडत होता? आणि मग पारू सांगते की माझं ज्या मुलावर प्रेम होतं त्या मुलासोबत माझं लग्न देखील झालं. मात्र आता त्याचं लग्न एका वेगळ्याच मुलीसोबत होतंय. आज त्यांचा साखरपुडासुद्धा आहे. आणि ते ऐकून सिद्धूला धक्काच बसतो. तो म्हणतो की मग तुम्ही इथे काय करताय, जा आणि तो साखरपुडा थांबवा, हवं तर मी तुमच्यासोबत येतो. पण पारू म्हणते की नाही, आता ते शक्य नाही आहे. आणि मग ते सिद्धूला सांगते की हा जो पॅलेस आहे ना, इथेच त्यांचा साखरपुडा आहे. आणि ते ऐकून सिद्धूला असं वाटतं की नक्कीच आदित्यचा आणि अंजली म्हणजेच भावनाचा साखरपुडा होत आहे. तो मनाशी विचार करत असतो, म्हणजे माझ्या अंजलीचा साखरपुडा पारूच्या नवऱ्यासोबत होत आहे तर. आणि मग त्यानंतर तो म्हणतो की आपण हा साखरपुडा थांबवायलाच हवा. मात्र पारू त्याच्यापुढे हात जोडते आणि म्हणते की तुम्ही प्लीज असं काही करू नका, कारण हे सगळं काही त्यांच्या आणि त्यांच्या आईच्या मर्जीने होत आहे. आता मला त्यांना दुखवायचं नाही आहे. आणि त्यामुळे सिद्धूसुद्धा शांत राहतो. आणि मग तो देखील पारूला अंजली म्हणजेच भावनाविषयी सांगायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.